अकोला तालुक्यातील राजूर परिसरात सिरवंडी येथे संशयाच्या कारणातून पतीने पत्नीची कुऱ्हाड घालून कोयत्याने हत्या केली। ही धक्कादायक घटना दिनांक सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजण्यास सोमनाथ घडली होती। यात सुनीता संतोष साबळे वय वर्ष 40 राहणार सिरवंडी तालुका अकोले जिल्हा नगर या महिलेच्या जागीच मृत्यू झाला आहे। तर आरोपी संतोष साबळे वय वर्ष 45 याने पत्नीची हत्या केल्यानंतर तो स्वतःहून राजूर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली। यानंतर सहाय्यक पोलीस आणि निरीक्षक दीपक सरोदे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा केला असून आरोपी संतोष साबळे यास ताब्यात घेतले आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की संतोष साबळे आणि त्यांची पत्नी सुनीता यांचे 20 वर्षापूर्वी विवाह झाला होता आणि त्यांच्यात अनेक वर्षे चांगले चालले होते। मात्र याच दरम्यान काळात पत्नीच्या स्वतःहून घरात कायम वाद निर्माण होत होता आणि घरात होणारा कायमचा वाद हा साबळे यांना त्रासदायक वाटत होता। तर पत्नीचे वागणे चांगले नसल्याची भावना त्यांच्या मनात वारंवार खात होती। त्यामुळे कुटुंबात तणावपूर्ण परिस्थिती कायम निर्माण होत होती। यांच्यातील कायमचे वाद आणि शेजाऱ्यांना देखील अंगवळणी पडले होते। त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच एक त्यांचा उत्तम पर्याय होता। दरम्यान सोमवारी सकाळी दोघे झोपेतून उठल्यानंतर ते एकमेकांचे आवरत होते आणि त्याच दरम्यान यांच्यात किरकोळ वाद निर्माण झाला आणि तसेच संतोष साबळे यांनी पत्नी शिवगाळ आणि दमदाटी सुरू केली। तिथे तुझे ते उद्योग सुरू आहे ते बंद कर असे म्हणत होता आणि मात्र माझे असे काही नाही जे तुमच्या मनात आहे तशी चर्चा दोघांमध्ये सुरू झाली। मात्र शब्दाचे शब्द वाढत गेला आणि त्यानंतर रागाच्या भरात संतोषने घरातील कुऱ्हाड आणि कोयता घेऊन थेट सुनेच्या डोक्यात मारला आणि डोक्यात आणि कानाच्या मागे लागल्याने घाव जिवारी होते। त्यामुळे त्यांतून कानाचा रक्तस्राव सुरू झाला। मात्र संतोषचा राग इतका होता की त्याने जीव जाईपर्यंत सोडले नाही। दरम्यान या घटल्यानंतर संतोष आरोपीने यांचा राग शांत झाला। मात्र आता त्यांच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक नव्हता। पत्नी मयत झाल्याचे लक्षात आले आणि मात्र राजूर पासून शिळवंडी हे अंतर जास्त असल्यामुळे तत्काळ उपचार करण्यासाठी देखील संधी मिळाली। त्यामुळे काही मिनिटात सुनीताचा जीव सोडून दिला आणि आता पळून गेले तरी पोलीस शोधणार आहे, बहाणा बनेला तरी पोलीस गुन्ह्याची उकल करणार आहे। त्यामुळे काय करावे असा विचार त्यानंतर केला आणि संतोष यांनी स्वतः अंतिमत ठरवले की थेट पोलीस ठाण्यात जायचे आणि हजर होऊन जे काय घडले त्याचे कथन करायचे। त्यानंतर साबळे पोलीस ठाण्यात आले आणि त्यानंतर घडलेला प्रकार त्यांना सांगितला आणि त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले।